नमस्कार. आज परत एकदा बऱ्याच दिवसानंतर तुमच्या समोर आलो. आता एक अशी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, जिला ऐकल्याच्या नंतर तुम्हालाही वाटेल की यार मी ही स्टोरी का ऐकली. कारण तुमच्या डोक्यामधून जे मी सांगणार आहे ना, त्याचे जे बनवलेले तुमच्या डोक्यानं व्हिज्युअल आहेत ना, ते जाणारच नाहीत. इतकी भयानक आणि इतकी क्रूर कथा तुम्ही आजपर्यंत ऐकली नसेल. आता जर तुम्ही लहान मुलं असाल किंवा महिला असाल तर ही स्टोरी इथंच सोडून द्या. ही एक गावामधली स्टोरी आहे. त्या गावाचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे, पण त्या गावामध्ये जी काही घटना घडली आहे ना, ती घटना मात्र आपल्याला नक्की सांगितलेली आहे. जर कोणी त्या गावामधून असेल तर त्याला पक्क माहीत असेल की हां, ही स्टोरी माझ्याच गावातील आहे. मला माहिती आहे खरं कारण खूप वेगळं असू शकतं आणि त्याला बनवून टाकलेली स्टोरी ही खूप वेगळी असू शकते. पण ज्यांनी पण मला ही स्टोरी पाठवलेली आहे त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की या स्टोरीमध्ये जे काही पण सांगितलेलं आहे ना, ते 75% सत्य आहे आणि जे 25% आहे ते फक्त स्टोरी चांगली वाटावी यासाठी ॲड केलेलं आहे. आणि मी ती स्टोरी जशी मला आलेली आहे सेम तशी मी तुम्हाला सांगतोय. एक गाव आहे ज्या गावाची संख्या 500 ते 550 लोकसंख्या इतकीच आहे. त्या गावामध्ये फारशा काही प्रथा नाहीत. त्या गावामध्ये फक्त मिनिमम प्रथा असल्यासारख्या आहेत. आता तुम्ही म्हणसाल की गावामध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात, सर्व धर्माचे लोक राहतात, जाती राहतात, तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. तर नाही, हे जे गाव आहे या गावामध्ये एकाच धर्माचे लोक होते आणि त्या धर्मामध्ये फक्त एकच प्रथा होती आणि त्याही प्रथेचा जो अंत आहे तो गेल्या काही वर्षापासून केलेला होता. आणि जेव्हापासून त्यांच्या गावामधल्या प्रथेचा अंत होतो त्या वर्षीपासून त्या गावामध्ये प्रत्येक वर्षी त्याच दिवशी एक घटना घडते आणि ती घटना न घडण्यासाठी त्या गावामध्ये त्या रात्री किंवा त्या दिवशी असं काही झालं ना तर फार अवघड होतं. आता सुरुवातीपासून सुरुवात करूयात. एक 12 वर्षाचा मुलगा होता ज्याचं नाव आपण काल्पनिक ठेवूयात, पांडू असं होतं. तर तो 12 वर्षाचा मुलगा त्या गावामध्ये अनाथ होता. म्हणजे त्याला ना आई होती नाही वडील होते. त्यामुळं गावकऱ्यांनी गावामध्ये जे पण मंदिर आहे ना त्या मंदिराची देखरेख त्याच्याकडे सोपवून दिली. म्हणजे गावकऱ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा हा मुलगा एकतर राहण आहे, देवा धर्माचं करेल आणि जे गावकरी लोक आहेत त्यांच्याकडून जितकं काही देणं होईल तेवढे देऊ. एकतर आपल्या देवळाला चांगला पुजारी भेटेल जो की आपल्या गावातलाच असेल आणि तो रोज सकाळी रोज संध्याकाळी देवाची पूजा करेल, पाठ करेल आणि देवाचं बघत राहील. असंही त्याला आई वडील नाही आहेत, असंही त्याला घर नाही आहे. आणि तो जो मुलगा आहे ना तो मुलगा बाहेरून कुठून तरी त्या गावामध्ये आला होता. गेले 2 वर्ष झाले तो मुलगा त्या गावामध्ये भीक मागून खायचा. पुन्हा सांगितलेलं काम तो करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये तो रोटी खायचा. म्हणजे तो असा काही कामाचा कटाळा आला की तो जाऊन रोटी मागूनही खायचा किंवा काम केलं तर त्याला रोटी भेटायची सुद्धा. त्याच्या मनात जसं आहे तसं तो तिथं त्या गावामध्ये राहायचा. तर गावकऱ्यांनी 2 वर्षाच्या नंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला असं म्हणजे जाणून घेतलं की बाबा तो मुलगा खूप वर्षापासून आपल्या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून त्याने कुठलंही काहीही असं काही केलं नाही जे गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये येईल. ना कुठं चोरी केली, ना कोणा लेकराला मारलंय, ना कोणाकडं वाईट नजरेनं बघितलंय. म्हणजे तो 10 वर्षाचा होता तेव्हा तो त्या गावामध्ये आला होता आणि आता तो 12 वर्षाचा आहे. तर गावकऱ्यांनी विचार केला की चला ठीक आहे, या मुलाला आपण कुठं जागा देऊ शकत नाही, या मुलाला आपण परमनंट काम देऊ शकत नाही किंवा या मुलाला आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. बघा, जर कुणाला जर असं वाटलं की कुणाला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे तर तो थोडा काचाटतोच. आणि जर या मुलाला कोणी जर ठेवलं तर बाकीचे लोक काय म्हणतात की भाई बघा भाकरीवर त्याला कामासाठी ठेवलं आहे. त्या कारणामुळं काही लोकांनी त्याला आपल्या घरामध्ये घ्यायला थोडंसं हिचकटच होते. पण त्या लोकांनी एक युक्ती केली की मंदिराचं जर काम या मुलाने सांभाळलं तर या मुलाला कुणीही काहीही बोलू शकत नाही आणि हे काम परमनंटली याच्याच हातामध्ये राहतं. पण लोकांना माहिती नव्हतं की जेव्हा याच्या हातामध्ये मंदिराचं काम येईल त्यावेळेस जी गावामध्ये चलत आलेली प्रथा आहे ती भंग होईल. आणि ती का भंग होईल
हे पण जरा समोर गेल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल. आता डेली रुटीन, रोज सकाळी या मुलाला उठायचं, देवाला धुवायचं, आंघोळ घालायची, त्याचे वस्त्र बदलायचे, त्याची पूजा करायची, पाठ करायचं, भजन करायचं, आरती करायची, हे त्याचं डेली रुटीन. कम्प्लिटली 3 वर्ष तो असा करतो आणि या 3 वर्षाच्या नंतर तो अचानक एका रात्री गायब होतो. आता त्यांच्या गावामधली जी प्रथा होती ती प्रथा अशी होती की प्रत्येक वर्षी एका रात्री, म्हणजे ज्या रात्री अमावस्येची रात्र असते आणि त्या रात्री काहीतरी नक्षत्र किंवा ग्रह एका लाईनमध्ये किंवा कुठली तरी ती जागा असते ज्या जागेमध्ये ते ग्रह जाऊन बसतात आणि त्यावेळेस त्या गावामध्ये ती प्रथा केल्या जाते. आणि प्रथा खूप सुंदर होती. प्रथा कशी होती की गावामधल्या जितक्या पण बिना लग्नाच्या स्त्रिया आहेत, म्हणजे मुली आहेत छोट्या, म्हणजे अशा की ज्यांची मासिक पाळी आलेली आहे तसल्या मुली आणि त्यांचे लग्न झालेले नाहीत, अशा मुलींची पूजा केली जायची. आणि एक आश्चर्यजनक गोष्ट अशीही होती की मॅक्झिमम मुलीची जी मासिक पाळी आहे ती त्याच रात्री सुरुवात व्हायची. ज्या मुली समजा लग्न झालेल्या नाहीत आणि ज्या मुली वयामध्ये आलेल्या आहेत अशा मुलींची, आणि मॅक्झिमम मुलींची मासिक पाळी त्याच तारखेला त्याच रात्री यायची. आणि जेव्हा ती मासिक पाळी आली त्यावेळी संपूर्ण गावातील लोक त्या सर्व मुलींना एका जागेवर आणायचे, पाटावर बसवायचे, सगळ्यांना अंघोळी घालायचे. अंघोळी घातल्याच्या नंतर प्रत्येक गावकरी त्यांना काही ना काहीतरी भेट द्यायचा आणि त्यांची पूजा करायचा की बाबा एक अशी स्त्री, ज्या स्त्रीच्या म्हणजे शरीरामधून एक नवा जन्माला येतो, जन्म घेतो एक जीव, आणि जी स्त्री आहे ती स्त्री या जगामध्ये जीव निर्माण करते. म्हणजे असं की समजा गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की जीवन या स्त्रीच्या पोटामधून बाहेर येतं. आता ते सगळ्याच होतं, पण जे लग्न झालेल्या होत्या त्या गावकऱ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा जे संभोग वगैरे होतात ना, त्या कारणामुळे ज्या बाकीच्या स्त्रिया आहेत ना त्या थोड्याशा अशुद्ध झालेल्या असतात असं त्यांचं म्हणणं होतं. पण ज्यांची लग्न झालेली नाहीत ते काय संभोग वगैरे करत नव्हते किंवा त्यांचं लग्न न झाल्यामुळे ते शुद्ध होत्या, आणि ते तेवढाच त्यांच्यासाठी तो गॅप होता की त्यांची पूजा करणं, चांगलं बघणं, त्यांना आदर देणं, अशा पद्धतीचं गावकऱ्यांचं होतं. नवे कपडे, नव्या साड्या, खाणं पिणं, म्हणजे असं की एक दिवाळीचं सणच त्यांच्या गावामध्ये. आता याच्या व्यतिरिक्त जितके बी सण होते, जितक्या पण प्रथा होत्या गावामध्ये, त्या सगळ्या प्रथा कोणी केल्या तर केल्या, नाही तर नाही केल्या, आपापल्या मनाची मर्जी. पण ही एक प्रथा अशी होती ना की या गावामध्ये सर्वात बेस्ट होती. पण आता ही जी प्रथा आहे ना ही त्या मुलाला आवडली नाही, आणि तो मुलगा आत्ताच्या या कंडिशनला 15 वर्षाचा होता. त्याला ही प्रथा आवडली नाही, कारण की त्या रात्री, गेले 3 वर्ष झाले, त्या रात्री त्या दिवशी याला अजिबात कोणी विचारत नव्हतं. आणि या मुलाला एक सवय पडलेली होती की भाई कधी पण कुणी पण मंदिरामध्ये आलं की पहिले याला हात जोडायचं, नंतर देवाला हात जोडायचे. म्हणजे याची एक अशी आयडेंटिटी झाली होती की धर्मात्मा, म्हणजे असं समजा की एक अशी आत्मा जी खूप पवित्र आहे आणि ती खूप चांगली आहे. पण याच्या मनामध्ये एवढा काळा असं म्हणजे एक विचार होता की याला असं वाटायला लागलं की मी जसं 3 वर्ष झाली आता देवाची पूजा करतोय, मंदिर सांभाळतोय, तर गावातील लोक याचं ऐकत होते, याचं काही जण दर्शनही घेत होते, याला काही देवासारखं मानतही होते, तर याला ना त्याची सवय पडली. याला असं वाटायला लागलं की याला प्रत्येक वेळी महत्त्व द्यावं, प्रत्येक वेळी याच्याकडं माणसं यावेत, याला विचारपूस करावी. आणि हा जसा मंदिरामध्ये करायला लागला ना तसं लोक याला चांगलं चांगलं खायला द्यायचे, चांगलं चांगलं प्यायला, चांगले चांगले वस्त्र कपडे अशा पद्धतीचे याला भेटा द्यायचे, कारण की देवाचा करता धरता आहे. आणि आत्ता पण या कंडिशनमध्ये जितके पण देवाचे करता धरता आहेत त्यांना पैशा वगैरेची काही कमी नाही आहे. लोकांची श्रद्धा इतकी जास्त आहे की लोक काय करतात की बाबा त्यांना माहिती असून सुद्धा की बाबा चला ठीक आहे हा माणूस वाईट आहे, पण त्यांना असं वाटतं की देवाची पूजा करतोय, देवाचं करतोय, तर चला आपल्याकडून थोडं नाही तर फुल नाही तर फुलाची पाकळी देऊयात. पण त्याच फुलाच्या पाकळीनं तो समोरचा माणूस खूप जास्त माजतो. तर सेम त्याच पद्धतीने या मुलाचं झालं. याला त्या रिस्पेक्टची एक आदत पडली आणि याला फार असा राग यायला लागला. गेले 1-2 वर्ष, म्हणजे या वर्षाला धरून 2 वर्ष त्याच्या मनामध्ये असा द्वेष निर्माण झाला. ज्या वेळेस ही जी प्रथा होती, ही जी प्रथा करायची होती, त्यावेळेस याला तिथं कुणीही विचारत नव्हतं.
सगळेजण त्यांची पूजा करायची, त्या महिलांची, त्यांना बोलायचे, त्यांना म्हणजे हे करायचे, म्हणजे चांगल्या पद्धतीने ट्रीट करायचे. तर याच्याकडे लक्ष कशाला देतील? एक नॉर्मलचा फंडा होता ना, की याच्याकडे लक्ष का द्यायचं त्या दिवशी. तर मग याला त्या दिवसा राग यायला. मग आता हे जेव्हा 15 वर्षाचा झाला होता आणि 3रं वर्ष चालू होतं, तर याच्या मनामध्ये एक अशी असं म्हणतो ना आपण, तिरस्कार निर्माण झाला, की याने काय केलं, जी नुकतीच वयामध्ये आलेली एक मुलगी होती, त्याची नुकतीच पूजा झाली होती, तिला याने पकडलं आणि तिला लाळीगोळी लावून थोडंसं गावाच्या बाजूला नेलं आणि तिच्यासोबत जे नाही करायचं ते केलं. आणि ते सगळं केल्याच्या नंतर तिला मारलं. आता तिला हे सगळं करता वेळेस त्या गावामधल्या एका माणसाने याला बघितलं. तर तो माणूस जोरात ओरडत गावामध्ये आला. गावात आल्याच्या नंतर गावकऱ्यांना सांगितलं, तो रडत होता. आणि हे जे सगळं आहे ना, हे त्याच रात्री या मुलाने केलं. याच्या मनातला जो राग आहे तो राग धरून. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की बाबा, त्या गावकऱ्यांनी या मुलाला खायला प्यायला दिलं, राहायला चांगली जागा दिली, एक रिस्पेक्ट दिली आणि एक चांगला आदर दिला, मग या मुलाने असं केलं का? बघा कसं असतं, काही लोकांची बुद्धी अशी असते की त्यांनी जे दुःख भोगलेलं असतं ना, त्या दुःखाचा त्रास त्यांना खूप झालेला असतो. आणि त्या दुःखाच्या नंतर जेव्हा त्यांना सुख भेटतं आणि त्या सुखाच्या नंतर जर त्यांना कधी कधी असं वाटतं की नाही, आपण जे मागं दुःख भोगलेलं आहे ते आता परत आपल्याला भोगावं लागणार आहे, तर ती लोकं ना कावरी बावरी होतात. आणि त्यांचा असा प्रयत्न असतो की नाही बाबा, नाही, पुन्हा ते दुःख नको. त्यांचा राग, त्याचा द्वेष आणि ते कारणच संपवण्याच्या मागं असतात, ज्या कारणामुळे यांना दुःख भेटेल म्हणून. आणि सेम त्याच पद्धतीचं या मुलासोबत सुद्धा झालं. आता या मुलाने त्या मुलीसोबत जे काही केलं होतं ते सगळं काही त्या एका गावकऱ्यांनी बघितलं होतं. आणि ज्या वेळेस तो मुलगा हे कृत्य करत होता ना, तो इतक्या क्रूर पद्धतीने करत होता की तो जो गावकरी आहे, ज्याने या मुलाला हे कृत्य करताना बघितलंय, त्याची हिंमत पण झाली नाही की याला अडवावं, याला थांबवावं, याला थोडं धापटावं. आता याच्या पाठीमागं ना 2-3 रिझन होते. आणि त्यापैकी रिझन एक होतं की हा जरी 15 वर्षाचा असला तरी याचं जे शरीर होतं ना, हे फार धाडधिपाड होतं. असं वाटत होतं याच्याकडे बघितल्याच्या नंतर की अफजल खान, जो लहान कॅटेगरीमधला अफजल खान म्हणतो ना आपण, लहान वयातला, तो तेवढा. म्हणजे अफजल खान जेव्हा 15 वर्षाचा असेल, तो तेवढा दिसत असेल एवढा तो मुलगा दिसत होता. आणि ज्या वेळेस हे कृत्य करत होतं त्यावेळेस या मुलाच्या चेहऱ्यावर जे हावभाव होते ना, ते इतके भयानक होते, इतके राक्षसी वृत्तीचे होते की सर्वसामान्य माणसाने जर याचे नॉर्मली ते हावभाव बघितले ना, तर तो पॅन्टमध्ये सुसू करेल, इतक्या भयानक पद्धतीने तो जे काम करत होता ना, तो खूप भयानक पद्धतीने करत होता. आता हा जो गावकरी आहे, हा आरडाओरडा करत गावामध्ये गेला. आता याचं आरडाओरडा करणं याच्या कानावर आलं, तर हा सावध झाला. यानं लगेच आपलं सगळं जे काय आहे ना ते सगळं आवरलं आणि हा याच्या जागेवर जाऊन बसला. आता याला माहिती होतं की गावातले काही लोक आपल्याकडे येतील, त्या कारणामुळे याने आपले जे काही कपडे आहेत ना, ते सगळे काही कपडे बाहेर काढले, एका थैलीमध्ये टाकले आणि गडबडीमध्ये याने ते कपडे मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये टाकून दिले, ज्या कोपऱ्यामध्ये याचे नॉर्मली कपडे असतात. आता तो गावकरी गावामध्ये गेला, गावकऱ्यांना उठवलं, आरडाओरडा केला, त्यांना बाहेर आणलं आणि त्यांना सांगायला लागला की गेले 5 वर्ष झाले आपण ज्या मुलाला चांगलं समजत होतो, ज्या मुलाच्या हातामध्ये आपण आपल्या गावाचं गावठाण दिलेलं आहे, जो मुलगा आपल्या गावाचं मंदिर सांभाळतोय, ज्या मुलाला आपण एक देव माणूस समजायचो, तो मुलगा खूप मोठा राक्षस आहे. आणि तो एवढा मोठा राक्षस आहे, तो एक दिवस आपल्या पूर्ण गावाला खाऊन टाकेल. आता गावकरी म्हणतायत की तू असा बोलतोय का, तुला काय झालंय काय? तो गावकरी म्हणायला लागला की आपल्या गावामधली आपली चिमुकली त्या राक्षसानं उचलून नेलेली आहे आणि आज पहिल्यांदा त्या राक्षसाने आपल्या गावातल्या चिमुकलीसोबत वाईट काम केलं आहे आणि तिच्यावर खूप क्रूर कृत्य केलं आहे आणि त्याने तिचं आयुष्य संपवून टाकलं. गावातल्या लोकांना विश्वास बसत नव्हता की हा काय बोलतोय म्हणून. गावातले लोक त्याला म्हणत होते की अरे बाबा, गेले 5 वर्ष झाले त्याने एक सुद्धा वाईट काम केलेलं नाही आहे आणि तो असे आरोप करतोय, ते बरोबर नाही आहे बरं का. आणि वरून तो देवाची पूजा करणारा माणूस आहे, त्याला असे आरोप लावणं हे चांगलं नाही आहे. तो माणूस म्हणला की माझं खोटं वाटतंय. त्याने जी मुलगी बघितली होती त्या मुलीच्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही जा, तुमची मुलगी ज्या जागेवर झोपलेली आहे त्या जागेवर झोपलेली आहे का ती एकदा बघा आणि मग मला बोला. आता घाबरून त्या मुलीचे आईवडील घरामध्ये गेले, रूममध्ये गेले, बघितलं तर त्यांची मुलगी तिथं नाही आहे. ते घाबरून बाहेर आले, म्हणले की नाही, आमची मुलगी नाही आहे.
आता जेव्हा तिचे आईवडील असे म्हणले त्यावेळेस गावातले पूर्ण गावकरी या गावकऱ्यासोबत त्या जागेवर गेले ज्या जागेवर त्याने असं क्रूर कृत्य केलं होतं. आणि तिथं जाऊन बघितलं तर खरंच त्या मुलीचं मृतदेह तिथं पडलेलं होतं. अंगावर एकही कपडा नव्हता, पूर्णपणे उघडी पडलेली मुलगी होती. पूर्ण चेहरा दगडाने ठेचलेला होता, काही दिसत नव्हतं त्यामध्ये. कोण होतं काय नाही हे तेवढं ओळखूही येत नव्हतं. आता या गावकऱ्याने फक्त आवाजावर ओळखलं होतं. तिचा जो मेन पार्ट आहे त्या मेन पार्टावर खूप काही अशा खुणा पडलेल्या होत्या की ते खूप भयानक होतं. मी नाही सांगू शकत, इतकं भयानक होतं. सगळ्या गावकऱ्यांच्या तोंडावर लाल फडक असं एक राग निर्माण झाला. सगळे गावकरी मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तो जो मुलगा आहे तो मुलगा ॲक्च्युली मंदिरामध्ये पूजापाठ करायला बसला होता. सगळे गावकरी मंदिरासमोर उभे होते. त्याची पूजापाठ झाली. तो आरतीचं ताट घेऊन बाहेर आला आणि गावकऱ्यांसमोर असं लांबवलं. आणि जेव्हा गावकऱ्यासमोर लांबवलं त्यावेळेसच गावकऱ्यांना समजलं की यानेच हे कांड केलेलं आहे. कारण की रात्रीच्या 8-8:30 वाजता कुठली पूजा आली? 6, 6:30, 7च्या दरम्यान पूजा होती, आरती होते. सकाळी 5:30, 6च्या दरम्यान पूजा आरती होते. रात्री 8:30 वाजता कुठली पूजा? गावकऱ्यांना याचा संशय जो होता ना तो पक्का झाला. आणि जो गावकऱ्यांना वाटत होतं की आपला जो गावकरी आहे तो बोलतोय खरा, ते खरंच खरं झालं. एक गावकरी बसाबसा मधात गेला. याने जे थैली ठेवलेली होती थैली काढली, त्याच्यातले कपडे काढले, पूर्ण रक्तानं बोंबाळ झालेले कपडे. याला गावकऱ्यांनी पकडलं, झाडाला उलटं टांगलं, पूर्ण विवस्त्र करून. आणि प्रत्येक गावकरी येऊन याला मारायला लागला. पहिले तर हा 5-6 वेळेस गावकऱ्यांसमोर हातपाय जोडू लागला, माफी मागू लागला, म्हणू लागला की मी परत नाही करणार, माझ्याच्यानं चूक झाली, मी परत नाही करणार, माझ्याच्यानं चूक झाली. पण गावकरी थांबतात कुठं? गावातली एक चिमुकली जिचा काहीच दोष नाही तिच्यासोबत त्यानं क्रूर कृत्य केलं. मग गावकरी थांबतील तरी कसे? मग काही वेळाच्या नंतर याला कळून चुकलं की आता माझा जीव गेल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की जास्त पोलीस वगैरेचा बिन दावा नव्हता. जे काय होतं ते गावकऱ्यांच्या हातामध्ये, सरपंचाच्या हातामध्ये होतं. मग आता हा मुलाला कळालं की बाई आता आपला जीव जाणार आहे, हे गावकरी काय आपल्याला जगू देणार नाहीत. त्या कारणामुळं लास्टला जो पण गावकरी यायचा मारायचा तेव्हा हा एकच शब्द म्हणायचा की मी परत येईल. आणि पूर्ण गाव उद्ध्वस्त करून जाईल. मी परत येईल, पूर्ण गाव उद्ध्वस्त करून जाईल. जोपर्यंत याचा आवाज बारीक होत नाही ना तोपर्यंत गावकऱ्यांनी यांना मारलं. नंतर याच्या शरीरावर राखेल टाकलं आणि तसंच खालून आग लावली. आता राखेल जोपर्यंत याच्या शरीराला चिपकलेलं होतं तोपर्यंत याचं शरीर जळालं. अर्ध्याच्या वर याचं शरीर जळालं आणि अर्ध शरीर जळेपर्यंत याचा जो जीव आहे तो शरीरामधून निघून गेलेला असतो. मग गावकऱ्यांनी एक विचार केला की हा जो माणूस आहे ना हा एक राक्षस आहे. याला पहिले तर मरेपर्यंत, अर्धवट मरेपर्यंत याला गावकऱ्यांनी मारलं. नंतर याच्यावर रॉकेल टाकून याला पेटवून दिलं. आता गावकऱ्यांनी विचार केला की याच्या शरीराचा अंतिम संस्कार पण नको. आता गावाच्या बाहेर ना एक इंग्रजांनी बांधलेला पूल होता. गावकऱ्यांनी त्याचं शरीर सोडलं, पायाला बांधलं आणि जसं एखाद्या जनावराला मागं लटकवून किंवा घसाटत नेतात ना तशा पद्धतीने याच्या शरीराला बांधलं आणि घसाटत नेलं. आणि बरोबर त्या पुलाच्या सेंटरला बांधलं आणि ते पुलावरून त्याला खाली सोडलं. आता गावकऱ्यांना माहीत होतं की 2-4 दिवसामध्ये जंगलातले जे काही जनावर आहेत ते येतील, याला खातील आणि संपवून टाकतील. पण गेले 5 दिवस झाले त्याचं फक्त अर्ध शरीरच गायब झालं होतं आणि अर्ध तसंच लटकलेलं होतं. आता तो जो पूल होता ना तो फूल स्मशानभूमीचा फूल होता. म्हणजे त्या पुलाच्या पलीकडे एक स्मशानभूमी होती आणि जेव्हा गावात कोणी मेलं तर त्याचा मृतदेह त्या पुलावरून स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठीच तो रस्ता वापरला जायचा. त्या रस्त्याला कुणाचाही शेत नव्हतं, कुठल्याही गावाला जाण्याचा रस्ता नव्हता. तो पूल फक्त तिथपर्यंत जाण्याचाच रस्ता होता. आता तिथं 5 दिवसाच्या नंतर एक जण जाऊन बघितलं तर तिथं फक्त अर्ध शरीर लटकलेलं होतं. तो गावामध्ये आला, दुसरा गावकरी ज्याने पाहिलेलं होतं तो म्हणला की भाई आपण ज्याला मारून तिथं ठेवलेले त्याचं फक्त अर्ध शरीर लटकलेलं आहे. तर गावकरी गेले 2-4 जण, ती दोरी पुन्हा खाली सोडली. पुन्हा 4-5 दिवसाच्या नंतर जाऊन बघितलं तर तिथं त्या दोरीला फक्त पायच होते, म्हणजे पंजाच्या खालचं पूर्ण शरीर गायब. गावकऱ्यांना माहिती होतं की जंगलातले जे जनावर आहेत ते आले असतील आणि त्यांनी याला खाल्लं असेल. गावकऱ्यांनी ते पाय सोडले आणि ते तिथेच पडू दिले आणि ती दोरी सोडली आणि दोरीसुद्धा तिथेच पडू दिली. आता 1 वर्ष निवांत गेलं. 1 वर्षाच्या नंतर जे पहिलं वर्ष आलेलं असतं, जी यांच्या गावामधली जी पवित्र प्रथा होती ती प्रथा चालत आली होती. 1 वर्ष त्यांची जी प्रथा आहे ती पूर्णपणे पार पडली. पण 1 वर्षाच्या नंतरची दुसऱ्या वर्षीची प्रथा आहे ना ती प्रथा जीच का आली की गावामधल्या ज्या सर्व मुली होत्या ना सर्व मुली बिमार पडल्या.
बिमार पडल्याच्या नंतर सगळ्यांना कळालं नाही की हे नेमकं झालंय काय. आता जे गावामधलं मंदिर होतं, मारुतीचं मंदिर होतं, एक मोठा असा मारुती होता, मारुतीला लावलेला खूप मोठा शेंदूर होता. त्या एका रात्रीमध्ये त्या सर्व मुली, ज्या मुलींची पूजा करायची होती, ज्या मुलींना आदर द्यायचा होता, ज्या मुलींना म्हणजे रिस्पेक्ट द्यायची होती, त्यांना अंघोळी घालायच्या होत्या, सगळ्या मुली बिमार पडल्या, सगळ्या मुली. आणि त्या बिमार पडल्या तर पडल्या. त्यांचे जे मेन पार्ट आहे ना, त्या मेन पार्टमधून रक्तस्राव इतका जास्त व्हायला लागला आणि ती प्रत्येक मुलगी तिच्या आईवडिलांना म्हणायला लागली की माझ्या पोटात खूप जास्त दुखतंय आणि खालीसुद्धा खूप जास्त आग होतीये. आग म्हणजे अशी की असहनीय आग, जसं की कोणी चटणी टाकली अशा पद्धतीची आग, अशा पद्धतीची आग होती. प्रत्येक मुलगी तिच्या घरी तिच्या आईला म्हणायला लागली, तिची आई तिच्या वडिलाला म्हणायला लागली. कोणाला काय करावं आणि काय नाही काय कळत नव्हतं. गावातला जो मारुती आहे, ज्या मंदिरामधला, त्या मारुतीचा पूर्ण शेंदूर गायब. जो मूर्तीचा जो सापळा असतो तो सापळा प्युअर दिसू लागला, एकही शेंदूर नाही. आणि त्या मंदिरामध्ये जितके पण दिवे लावले होते पूर्ण दिवे विझलेले आणि गावामधले जितके पण दिवे होते ते पण पूर्ण विझले, पूर्ण काळं. संध्याकाळी 7 ते 7:30 टाईम असतो. त्यावेळेस त्या गावामध्ये भरपूर वारा सुटतो. वारा सुटल्याच्या नंतर जी यांची प्रथा आहे, गावामधला जो सरपंच आहे, जो मुखिया आहे, त्याने असं सांगितले बाबा जेव्हा हा सगळा काही वातावरण शांत होईल त्यावेळेस आपण पूजा चालू करूयात, आता सध्या थांबू द्या. आता यांच्यामध्ये पूजेचा काय असा नियम नव्हता, म्हणजे टाईम नव्हता की तुम्ही 6 वाजताच करा, 7 वाजताच करा, 8 वाजताच करा किंवा कधी असं करा म्हणून. परत यांचा असा टाईम होता की त्या रात्री करायची पूजा. तर सगळ्या मुली बिमार पडलेल्या होत्या. मंदिरामध्ये कोणी गेलेलं नव्हतं. मंदिरातला जो मारुती आहे त्याचा पूर्ण शेंदूर निघलेला होता आणि त्या गावामध्ये पूर्णपणे वारंवावदान सुटलेलं होतं. कम्प्लिटली 1 ते 1.5 तास वारंवावदान सुटलेलं असतं. 1.5 तासाच्या नंतर ते वारंवावदान शांत होतं. मग गावकरी बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर सगळी प्रथा तयार करायला सुरुवात केली. आता प्रथा पूर्ण झाल्याच्या नंतर पहिलं दर्शन करण्यासाठी देवाच्या मंदिरामध्ये जात होते, तर सगळ्या मुलींना घेऊन. जेव्हा मंदिरामध्ये गेले, मंदिराचा दरवाजा उघडला आणि मंदिरामध्ये जी मारुतीची मूर्ती बघितली, त्याच्यावरचा शेंदूर बघितला, पूर्णपणे गायब होता. सगळे गावकरी शॉक झाले, पूर्ण गावकरी. काही कळत नव्हतं की नेमकं हे झालं काय. तेवढ्यात ज्या बाहेर बसलेल्या मुली होत्या ना, त्यांनी सगळ्यांनी आपले डोळे पांढरे केले आणि सगळ्यांचे जे शरीर आहेत ते असे व्हायब्रेट करायला लागले. आता त्यातली एक मुलगी अशी होती जी एकदम प्युअर होती, म्हणजे एकदम वर्जिन असं बी म्हणू शकतो आपण. अशाच पद्धतीचं काहीतरी होतं. त्या मुलीचं शरीर आपोआप हवेमध्ये तरंगायला लागलं आणि आपोआप असं वर गेलं. आता ते शरीर वर गेल्याच्या नंतर सगळ्या गावामध्ये आरडाओरडा झाला. सगळे गावकरी एका जागेवर जमा झाले. सगळ्यांना घाम सुटला की हे झालं काय, हे झालं काय, हे झालं काय. तिचं शरीर वर गेलं आणि तिचा अक्षरशः आवाज बदलला. आवाज बदलल्याच्या नंतर ती ज्या आवाजात बोलत होती तो आवाज गावकऱ्यांनी ओळखला आणि ॲक्च्युली तो जो आवाज होता ना, तो त्या मुलाचा होता. तो म्हणला की मी म्हणलो होतो ना तुम्हाला मी परत येईल म्हणून, घ्या मी परत आलोय. आज तुम्ही जी प्रथा करताय ना, या प्रथेची मला चीड आहे आणि याच दिवशी तुम्ही माझा जीव घेतला होता आणि याच दिवशी आज मी एवढ्या मुलींचा जीव घेणार आहे. तो असा बोलला, जोरजोरात हसायला लागला आणि जी मुलगी हवेमध्ये तरंगत होती ना, त्या मुलीच्या प्रत्येक ठिकाणावरून रक्त यायला लागलं आणि हळूहळू तिचं शरीर हवेमध्येच पूर्णपणे चितड्या व्हायला लागलं आणि वरून खाली पडलं. जसं ते शरीर खाली पडलं तसे ज्या मुली बसलेल्या होत्या त्या सगळ्यांचे शरीर सायलेंट झाले, शांत झाले आणि त्यासुद्धा खाली पडल्या आणि एका क्षणाच्या आत त्या सगळ्यांचा जीव गेला, एका क्षणाच्या आत. आता गावकरी फार भिहायला लागले की असं झालं कसं काय, हे कसं शक्य आहे. आता त्या गावामध्ये एक महाराज यायचा, फार जुन्या काळापासून महाराज यायचा. असं म्हणत होते की तो जो महाराज आहे त्याचं वय 120 वर्ष होतं आणि आजही तो महाराज 120 वर्ष असून तो कणक चलायचा, कणक राहायचा, कणक बोलायचा. त्याच्याजवळ गेले. त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर त्याला म्हणले की आमच्या गावामध्ये असं झालेलं आहे आणि आता आपण काय करावं, याच्यावर काही विलास सांगा. तो महाराज म्हणला की याच्यावर विलास काही नाही, पण तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता. तुम्ही त्या वाईट आत्म्याला तुमच्या गावामध्ये येण्यासाठी थांबवू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी प्रथा आहे ती कायमस्वरूपी थांबवावी लागेल. गावातले म्हणले बाबा ठीक आहे, आम्ही ती कायमस्वरूपी प्रथा थांबवू, पण तो आत्मा येणार तर नाही ना पुन्हा गावामध्ये. तो महाराज म्हणला की नाही, असं नाही, तो आत्मा येणार, तुमच्या गावामध्ये येणार.
पण तुम्हाला तुमच्या गावामध्ये त्या आत्म्याला न येण्यासाठी एकतर ती प्रथा थांबवावी लागेल, आणि ते झाल्याच्या नंतर मुलीचं वय झालं की तिचं लग्न करून द्यावं लागेल, आणि लग्न केल्याच्या नंतर कधीही त्या मुलीला या गावामध्ये परत येऊ द्यायचं नाही. आणि राहिल्या गोष्ट जी तुमच्या स्मशानभूमीमध्ये जाण्याचा रस्ता आहे, त्या स्मशानभूमीमध्ये कधीही तुमच्या गावामधला मृतदेह घेऊन जायचं नाही. काहीही झालं तरी घेऊन जायचं नाही, अजिबात घेऊन जायचं नाही. तुम्ही जर ह्या 2 गोष्टी जर टाळल्या, ह्या 2-3 प्रथा न करणं, मुलगी वयात आली की लगेच लग्न लावणं, आणि तिची स्मशानभूमी तो जो रस्ता आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी बंद ठेवणं. आणि बंद करण्यासाठी त्या स्मशानभूमीचा त्या पुलाच्या घेऱ्यामध्ये एक पिठाची रांग टाकायची, जेणेकरून तिथून ती आत्मा बाहेर निघली नाही पाहिजे. त्या रांगेमध्ये तो पूर्ण स्मशानभूमी आली पाहिजे, स्मशानभूमीच्या आजूबाजूचा एरिया आला पाहिजे, आणि ती जे पूल आहे, तो जो पूल आहे तो पूलसुद्धा आला पाहिजे. पूल त्याच्यावर कधी जायचं नाही. कोणतं जनावर तर चुकूनही जाणारच नाही तुमचं. तुम्ही नेलं तरी जनावर त्या रेषेला ओलांडून जाणार नाही, कारण की माणसापेक्षा जास्त हुशार जनावरं असतात, असं त्या महाराजाने सांगितलं. मग त्या गावकऱ्यांनी त्यांनी जसं सांगितलं ती एक तर प्रथा बंद करून टाकली, मुलीचे लग्न वयात आल्या केले. आणि त्या महाराजाने अजून एक गोष्ट सांगितली, जर मुलगी वयात आली आणि तिचं लग्न जर करायचं नसेल तर तिला या गावामधून बाहेर काढा. तर ते तशा पद्धतीनं वागायला लागले. आता काही गावकरी हे गाव सोडून गेले. आता जे गावकरी राहिले होते त्यांनी हे सगळ्या अटी नियमितपणे पार पाडल्या आणि त्यांची जीवन सुखरूप होते. पण काही वर्षाच्या नंतर एक अशी घटना झाली, ज्या घटनेने परत ही परंपरा सुरू झाली. पण ही परंपरा म्हणजे ती परंपरा नाही आहे बरं का, मुलींची परंपरा नाही, ती तर गेली. म्हणजे ही आत्मा आहे या 15 वर्षाच्या मुलाची, ही आत्मा काही वर्षाच्या नंतर त्या गावात परतली. आणि ती का परतली, कसं काय परतली, कशामुळं परतली, हे जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा दुसरा पार्ट नक्की बघा. आणि जर दुसरा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट टू भरून टाका. जबरदस्त आणि खतरनाक क्लायमॅक्स आणि पूर्णपणे भयानक स्टोरी आहे. इतकी खतरनाक की तुम्ही मी ऐकली ना त्यावेळेस सुद्धा वाटलं की यार खरंच स्टोऱ्या वाचणं फार इंटरेस्टिंग आहे, एखादी मूवी पाहण्यापेक्षा सुद्धा. कोणत्या थिएटरमध्ये न जाता फक्त डोक्याने जे व्हिज्युअल बनवलेले असतात ना ते फार भयानक असतात, आणि तेच व्हिज्युअल या स्टोरीमधून होतात. तर मंडळी, आपल्या स्टोरीचा पहिला पार्ट इथं संपतोय. आणि जर तुम्हाला दुसरा पार्ट हवा आहे तर प्लीज कमेंट करा पार्ट 2. ओके. आणि हां, अजून एक गोष्ट, आपल्या स्टोऱ्या खूप वेगळ्या असतात, खूप विचित्र असतात, आणि या स्टोऱ्या कधी ऐकलेल्या नसतात. आपण कोणाची कॉपी पेस्ट करत नाही, कुणाचं वर वडसून सांगत नाही. आपलं फक्त म्हणणं एकच असतं, आपल्या स्टोऱ्या फक्त मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात, चांगलं असतं.